हाय नलिनी. नमस्कार मैत्रीची आई. काय झालं, मी आता ताते गुरुजींकडे गेले होते ना, ते साखरपुड्याच्या तारखा काढायला, तर त्यांनी दिल्या. ओ दॅट्स ग्रेट. तर त्या तुम्हाला कळवायच्या होत्या, कारण मग हॉलचं बुकिंग म्हणा, कॅटरिंग बिटरिंग ते सगळं आधी बुक केलेलं असेल लवकर तर सोपं पडतं. हो हो नाही नाही ते 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 खरंच आहे. पण मी काय म्हणते माहितीये का नलिनी, आपण नको परस्पर काही ठरवूयात. मुलांनाच ठरवू देत ना, नाहीतर माहिती ना नेहमीसारखं नंतर बिथरतील ती. होय, खरंय खरंय. आणि आमच्या मैत्रीचं तर माहितीच आहे तुम्हाला. आपण पूर्व म्हटलं की ती पश्चिम म्हणणार, आपण हे करू म्हटलं की तिला दुसरंच हवं असणार. त्यामुळे ना ते आपण त्यांना विचारूनच ठरवलेलं बरं. बरं, मग असं करूया का की तुम्ही मैत्रीशी बोलून घ्या आणि मग मी सौमित्रशी बोलून घेते, कसं? हो हो, ग्रेट आयडिया. आपण दोघी जणी आपापल्या मुलांना फोन करूया आणि मग ठरवूया. चालेल चालेल, ठेवू मग. बाय. त्या म्हणाल्या सौमित्राला फोन करून तुम्ही विचारा त्या मैत्रीचं हे करतायत, तर मी सौमित्राला फोन लावते. हो. हाय, बोल. हा मैत्री, अगं मला सौमित्रच्या आईचा फोन आला होता. अशी काय करते मी, नलिनीचा फोन आला होता मला आणि ती त्या साखरपुड्याच्या तारखेबद्दल मला विचारत होती. तर मी काय म्हणते, तू आणि सौमित्र तुम्ही दोघे जण बोलून ठरवा ना आणि कळवून टाका ना तिला. ठीक आहे. बरी आहेस ना तू? हो हो हो, मी छान आहे. आणि कसं झालं तुझं मेडिटेशन कॅम्प? ऑल गुड ना? हो, छान झाला छान झाला. बाय द वे, आता मी आणि सौमित्र एकत्रच आहोत, तर आम्ही ठरवतोय काय करायचंय ते. अरे वा. काय ते लवकर ठरवा आणि कळवून टाका तिला, कारण साखरपुड्यासाठी कार्यालय वगैरे बुक करायचं डोक्यात आहे त्यांच्या. हा, कदाचित त्याची गरज नाही पडणार आता. हा, काय म्हणतेस तू? काही नाही, आम्ही ठरवूच आता जे काही येते लवकर. हा, ओके ओके देन. चल ठेवू, बाय. काय काय म्हणाले? आई. घे. हॅलो, हा सौमित्र, ऐक, मी ना साखरपुड्याच्या तारखा आणल्या ताते गुरुजींकडे जाऊन एकटीने. तर मी तसं मैत्रीच्या आईला सांगितलं, तर हा ऐकतोयस ना? हा, तर त्या काय म्हणाल्या की मुलांनाच ठरवू दे ना कसं आणि कधी करायचंय ते साखरपुडा वगैरे. नाही, मी आणि मैत्री आता बोलतोच आहे त्या विषयावर. तुला सांगतो काय होतंय. अच्छा अच्छा, हो का? तुम्ही दोघं बोलताय का त्याच विषयावर? हा हा. अरे तुम्ही दोघं बोलताय त्याच विषयावर? अरे हो काय रे, घडा घडा बोल की स्पष्ट. मी ऐक ना, मी तुला सांगतो, आपण घरी आल्यावर बोलू. आत्ता ठेव फोन. संपलं. माई संपलं. ब्रेकअप. शांत हो. काय झालं? श्वास घे. काय झालं, नीट सांग काय झालं. सौमित्र भाऊजी आणि मैत्री वंच म्हणतात ब्रेकअप संपलं. असं म्हणाले का? त्यांना चांगले फटके देते. थांब माई, हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. त्यांची अशी कट्टीबट्टी चालू असते, म्हणजे ब्रेकअप पॅचअप चालू असते काही. म्हणजे बघ, मी सांगतो, आपले गावाकडचे वाटाणे सर आठवतात का तुला? हा, ते वकील. आता त्यांचं कसं होतं बघ, बायको कशी थोडंही भांडण झालं की रुसून माहेरी जायची की नाही. मग 2 दिवसांना हे लगेच निघाले तिला घ्यायला. हा, मग रुसून गेली, ब्रेकअप, वापस आली, पॅचअप. असं आहे, टेन्शन घेऊ नको. साधे यांचं चालत असतंय. काय ब्रेकअप आहे ना आता, मग ब्रेकअप. एक मिनिट, काय झालंय? माई, तुझ्या नातीला समजावून सांगा, मला तिला आयुष्यात परत कधी भेटायचंच नाहीये. तिचा माझा संबंध संपलेला आहे. तिला कुणाचीच कदर नाही, माझ्या भावनांची नाही, माझ्या आई वडिलांची कदर, माझ्या काय तिच्या आई वडिलांची कदर नाही तिला. मला तिचा आयुष्यात परत तोंडच बघायचं नाही. सौमित्र, ऐक. मैत्री, तू आत्ता जा इकडून.
मला समोर येऊ नकोस प्लीज. मला आत्ता इतका राग आलाय. मी विचित्र काहीतरी बोलीन, परत हिला राग येईल. मैत्री, तू खूप खूप इन्सेन्सिटिव्ह आहेस. तुला माणसांच्या इमोशनची कदरच नाही. तुला कोणाच्याच इमोशनची कदर नाहीये. मला तुझ्याबरोबर नाही राहायचं आयुष्यभर. तू प्लीज कायमची निघून जा माझ्या आयुष्यातून. सौमित्र, हे बघ, शांतपणे ऐकून घे तू. हे बघ, याआधी तू सुद्धा अनेकदा असं खरं खरं बोललेलं आहेस. म्हणजे आई बाबांच्या परमिशन शिवाय मला लग्न करायचं नाहीये, आपलं इतक्या वर्षांचं नातं गेलं उडत वगैरे, असं तू अनेकदा बोललेलं आहेस. आणि तेव्हा मी चिडले होते. सो मला माहिती की तुला आत्ता राग येणं खूप साहजिक आहे. पण आता मी हे सगळं खूप वरून बघते ना, त्यामुळे माझ्या लक्षात येते की तेव्हाचं चिडणं किती बालिश होतं. त्यामुळे मी आता नाही चिडणार आहे तुझ्या. तुला कदाचित त्रास होईल या सगळ्याचा, पण त्रासाशिवाय मुक्ती नाही मिळणार आहे सौमित्र. मुक्ती, वा. माही पाहिलंच का, ही आता काहीही बोलायला लागली वेड्यासारखं. हिला वेड लागते. मी नाही थांबू शकत आता इथे. मी जातो. अरे मी बघ. ए ऐक सौमित्र, जरा बोलूया आपण. शांत हो. अरे हेल्मेट दे. हेल्मेट दे. तू शांत हो आधी. हेल्मेट दे. नाही. देणारच की नाही हेल्मेट? हेल्मेट दे पटकन. पटकन नाही. दे पटकन. काय? शांत हो. कशाला डोकं कशाला गरम करतो गाडी सारखं? शांत हो ना जरा तू. अरे मी काय गाडी आहे का रोकडे? काय चाललंय? हा, मला कळलंय. तुम्ही ना मला वस्तूसारखं ट्रीट करताय. ती तुझी मैत्रीण ना, मैत्री, ती तर मला हे समजते, खेळणं. काय गरज असली की ठेवायचं आणि नको असलं की असं बुक्क्या मारून फेकून द्यायचं. चाललंय. तू समजूतदार आहेस की नाही? हा, मला काय माहित नाही का मैत्रीचं? तिचं काय फॅड येते जाते. तू समजून. अरे पण हे कसलं पॅड आहे? एवढं सहन होत नसेल ना तर एकटं राहावं. हो का? एकटं राहायचं मस्त. हो. काय रे सौमित्र? काय झालं डॉक्टर? डॉक्टर? बापरे. अरे ऐक यार तू. सौमित्र, काय झालं डॉक्टर? काय झालं? काही नाही, गाडी जरा गरम झालेली आहे. हा, गाडी गरम झाली ना की भरपूर पाणी होतायचं. भरपूर पाणी होतायचं गाडीवर. मी म्हणलं पाणी पिऊन घे तर ऐकायलाच तयार नाही. हे बोललंय आगाव काहीतरी. हे बघ, काय माहिती ना, गाडी गरम झाली की जसं पाणी घालायला लागतं ना, तसं माणसांचं पण होऊ शकतं. माणसं पण गरम होतात. पण माणसं गरम झाली ना की काय होतं माहिती ना, उष्णता होते. म्हणजे की पिंपल्स, आणि मग काय काय गळू पण होतात नको तिथे असे कुठेही. विकी, तुला वारंवार येत असतील ना गळू पिंपल? तुला कसं कळलं? कसं कळलं सांग? कसं मला नाही माहिती. अरे हॉट असले का तू? हा, माझं सेक्स लाईफ उत्तम आहे होय ना? actually. तू म्हणालाच मग असे ते. अशाला पटकन काय करायचं? आईस्क्रीम खायचं. आईस्क्रीम का? थंड होते ना सिस्टीम आतून. हो का? हा, मग चल आपण खायचं का आता? आता पण. अरे चल ना खाऊ. सॉरी, का तू पण येतोय? नको नको, तो आता उगाच थंड पडेल. त्याचं लग्न झालंय आताच. अच्छा आताच. मग मी टिप्स देतो तुला. मस्त होईल तुझी सेक्स लाईफ. चल चल चल. ए, आपण इकडे जाऊया आणि मग मज्जा करूया. मैत्रिणी, ओम शांती भव. ओम मैत्रिणी, शांती भव. ओम शांती भव. मैत्रिणी, मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी. अगं तो चिडून निघून गेलाय. मी सतत तुझ्या बाजूने लढत असते आणि तू सतत मला चुकीचं प्रूव्ह करतेस. तुम्हाला काय, तुमचं बरं आहे. तुमचं साखरपुडा झालाय, मजेत आहे. तुम्हाला काय कळणार आमचं दुखणं? अरे साखरपुडा ठरून सुद्धा ब्रेकअप झालाय ना माझा आता. तरी मी दारू पितोय का तुमच्यासारखी? ब्रेकअप कधी, कसा? आजकाल हे शब्द पण खूप खुजे वाटतात मला. म्हणजे बघ ना, आपल्याला वाटतं की आपण प्रेमात आहोत म्हणून आपण म्हणतो की वी आर इन रिलेशनशिप. मग लांब गेलं की म्हणतो की ब्रेकअप. फक्त शब्द आहेत ग. नाही 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 नाही, मला मुळात सांग, तुम्ही ब्रेकअप का केलं? तुम्ही ब्रेकअप का केलं? यू कांट डू दिस टू अस. तू अस म्हणजे तुम्ही पण केलंतच ना ब्रेकअप?